नमस्कार, वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण दह्यापासून कढी बनवतोय. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर दह्यापासून कढी बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी दही मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं. वाटीमध्ये थोडंसं पाणी घालून वाटी विसळून ते पाणी दह्यामध्ये टाकलं. मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे दही मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. दही मिक्सरला फिरवून घेतलं. हे बघा, अशा पद्धतीने याचं ताक बनवून घेतलं. इकडे फोडणीसाठी कढई गॅसवर ठेवली. कढई छान गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल टाकायचं. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर पाव चमचा मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की पाव चमचा जिरे टाकायचे. इथे एका मिरचीचे 4 तुकडे करून घेतलेत, ते या तेलामध्ये टाकायचे. याच्याऐवजी लसूण, अद्रक आणि मिरचीचा ठेचा तुम्ही यामध्ये टाकू शकता, परंतु मिरची बाजूला काढता येईल त्यामुळे मी इथे मिरचीचे तुकडे टाकलेत. मिरची तेलामध्ये फ्राय करून झाल्यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यामध्ये कुटून टाकायच्या. लसूण तेलामध्ये फ्राय करून घेऊ आणि त्यानंतर 5 ते 6 कढीपत्त्याची पानं यामध्ये टाकूया. आता थोडीशी कोथिंबीर बारीक कट करून या तेलामध्ये टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर नंतर वरून टाकायची. कोथिंबीर सुद्धा तेलामध्ये परतून घेतली. आता अर्धा चमचा साखर यामध्ये टाकूया. त्याचबरोबर चिमूटभर हळद सुद्धा टाकायची. हळद तेलामध्ये परतून घेतल्यानंतर मिक्सरमधून फिरवून घेतलेलं ताक यामध्ये टाकूया. आता आपण कढीची कन्सिस्टन्सी चेक करूया. लागेल तसं आपल्याला पाणी ओतायचं. तर इथे मी मिक्सरचं भांडं विसळून थोडंसं पाणी ओतते. हे बघा, अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला कढी बनवायची. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आणि मीठ आपल्याला शेवटी टाकायचे. तर कढी फुटू नये म्हणून सगळ्यात शेवटी म्हणजे गॅस बंद केल्यावर मीठ टाकायचे. तर तोपर्यंत वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. आणि लक्षात ठेवा, कढी उकळू पण द्यायची नाही आहे. उकळली तर ती फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्व साहित्य मिक्स करून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि शेवटी मीठ टाकून हलवायचं. तर इथे दह्यापासूनची कढी तयार झाली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.